विद्यार्थी मित्रांनो, आपलं मॅथ्स 1 यामध्ये 4 चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग अर्थनियोजन हे चालू आहे। या अगोदरच्या भागात आपण ट्रेडिंग चेन बघितलं, जीएसटी इन ट्रेडिंग चेन म्हणजेच व्यवसाय साखळीतील जीएसटी कशा पद्धतीने भरतात त्याविषयी आपण माहिती घेतली आणि त्याची बरीचशी जी हे आहेत काही त्यांचे जे रूल्स आहेत ते आपण बघितले। या अगोदरच्या भागांचे लिंक्स आणि इतर जे मॅथ्स 2 आणि 8वी ते 10वी पर्यंतचे गणिताचे जे सर्व व्हिडिओज आहेत ते तुम्हाला जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब कराल तेव्हा सगळे व्हिडिओज पाहायला मिळू शकतात। तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील। तर आज आपण व्यवसाय साखळीवर आधारित जी उदाहरण आहे ती बघूया की ज्यामध्ये जी चेन आहे, चेन कशा पद्धतीने आहे ते आपण अगोदर पाहिलेलंच आहे। त्यावर आधारित तुमचं पुस्तकातील पेज नंबर 90, पुस्तकातील पान नंबर किती 90 त्यावर सोडवलेलं उदाहरण आहे ते आपण बघणार आहोत। त्यासाठी जो प्रश्न आहे तो बघा तुम्ही, मी ते थोडक्यात लिहिलेला आहे आणि मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी पण पुस्तकातून आधी प्रश्न नीट वाचा। आपण इथे बघूया तो प्रश्न। जय केमिकल्स जे आहेत, एक फॅक्टरी आहे जय केमिकल्स, त्यांनी लिक्विड सोप जो आहे तो टॅक्सेबल व्हॅल्यू की ज्याची टॅक्सेबल व्हॅल्यू 8000 रुपये आहे, करपात्र किंमत 8000 रुपये आहे, अशी जे लिक्विड सोप आहे ते त्यांनी सोल्ड केले। कुणाला विकले? ते कंझ्युमरला विकले। दे सोल्ड द कंझ्युमर ॲट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹8000। आणि मग हे जे आहे की त्याच्यावर 10,000 रुपीज कंझ्युमरला ते हे केलं, त्यावर जीएसटी आकारला त्यांनी 18%। जीएसटीचा तुम्हाला रेट दिलेला आहे 18%, 18%। आणि काय म्हटलंय? फाईन सीजीएसटी अँड एचजीएसटी विच इज पेएबल बाय केमिकल जय केमिकल्स। सीजीएसटी आणि एचजीएसटी दोन्ही आपल्याला फाइंड करायचे आहे। तर त्यासाठी आपण या अगोदर आपण बघितलंय ना की टॅक्सेबल जी व्हॅल्यू असते त्यावरच आपण 18% जो कर आहे तो काढत असतो आणि यामध्ये इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स दोन्ही आपल्याला काढायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला जीएसटी पेएबल जो आहे तो काढता येत असतो। इनपुट टॅक्स म्हणजे काय झालं की जेव्हा तो उत्पादक किंवा म्हणजे आपण ट्रेडिंग चेन मध्ये जे आहे त्यामधला पहिला टप्पा कोणता होता? उत्पादकाचा, नंतर दुसरा की त्यामधून होलसेलर, नंतर रिटेलर आणि मग कंझ्युमर, अशा पद्धतीने आपण ते पाहिलेलं। मग त्यामध्ये फर्स्ट स्टेप मध्ये जे आहे की त्यामध्ये लिक्विड सोप ज्या कंपनीने घेतले, जे केमिकल्स आहे त्यांनी सोल्ड केले, तर त्यांच्यासाठी 8000 जे आहे 8000 रुपीज इज द टॅक्सेबल व्हॅल्यू। त्याच्यावर ते किती कर भरणार? 18%। आणि म्हणून त्याला आपण इनपुट टॅक्स म्हणणार आहोत। इनपुट टॅक्स इज इक्वल टू 18% ऑफ 8000। म्हणजेच काय घेणार आपण? 8000चे 18% म्हणजे 18/100। इथे जर आपण भाग दिला 0 डिवाइड केले तर किती झाले? म्हणजे 80 × 18 किती झाले? 1440, 1440 रुपये हे झाले तुमची इनपुट टॅक्स साठी असलेली ती किंमत। इनपुट टॅक्स साठी किती मिळाले? मग आपल्याला 1440 रुपये। मग तसं आता आउटपुट टॅक्स काढायचा आहे, म्हणजे कितीला विकले ते? तर 10,000 रुपीज म्हणजे 10,000 रुपयावर आता 18% जीएसटी घेणार, म्हणजे आउटपुट टॅक्स काढण्यासाठी 18% ऑफ 10,000। आणि मग अशाच पद्धतीने काय करणार आपण? 10,000वर 18% म्हणजे 18 किंवा 18/100। इथे पण पहा 0 डिवाइड केलं, भाग दिला तर किती आले? आता इथे 18 आणि त्यावर 0 म्हणजे 1800 रुपीज। हा झाला आउटपुट टॅक्स। आता जेव्हा आपण पेएबल जीएसटी काढतो, पेएबल जीएसटी साठी काय आहे? आउटपुट टॅक्स मायनस जो आयटीसी आहे तो, इनपुट टॅक्स क्रेडिट। त्यासाठी आपण
आता आउटपुट टॅक्स काढलेला आहे 1800 रुपये 1800. आउटपुट टॅक्स मायनस ITC म्हणून आउटपुट टॅक्स आहे 1800 रुपये 1800 मायनस 1440 ही 1440 रुपये जो आहे तो आपण इनपुट टॅक्स केलेला आणि म्हणून मग 1800 मायनस 1440 किती झालेत आपले 360 रुपये जे आहे ते तुम्हाला GST पेएबल आहे. आता ही झाली टोटल GST. यू हॅव टू फाइंड CGST आणि HGST दोन्ही आपल्याला सेपरेट वेगवेगळे काढायचे आहेत आणि म्हणून मग आपण काय करणार पेएबल CGST इज इक्वल टू पेएबल HGST दोन्ही CGST आणि HGST. सेंट्रल याच्यासाठी GST आणि HGST दोन्ही काढताना आपण काय करतो टोटल GST ला 2 ने भाग देतो डिवाइड बाय 2. देअरफॉर टोटल GST आहे 360 360 भागिले 2 किती मिळाले आपल्याला 180 म्हणजे 180 रुपीज जे आहे तो CGST 180 रुपीज आणि HGST 180 रुपीज असे म्हणजे 180 रुपये आणि 180 दोन्ही पण जे आहे ते CGST 180 आणि HGST पण किती असणार आहे 180 180 रुपीज विच इज पेएबल बाय द जय केमिकल्स. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स हे काढून मग पेएबल GST काढायचा आहे. तर यावरच आधारित तुमचं जे आपण पुढची जी ऍक्टिव्हिटी आहे ते बघूया. प्रॅक्टिस सेट 4.1 त्यामधील फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. काय म्हटलंय फर्स्ट क्वेश्चन काय चेतना स्टोअर पे टोटल GST ऑफ ₹1,05,000 रुपीज ऍट द टाइम ऑफ परचेस and collected GST ₹1,22,500 at the time of sale during 1st July 2017 to 31st July 2017. Find the GST payable by चेतना स्टोर्स. 4.2 मधील हा पहिला प्रश्न बघतोय आपण की त्यामध्ये काय सांगितलंय की चेतना स्टोर वाल्यांनी जी टोटल GST पेड केली खरेदीच्या वेळेस एकूण GST जी आहे ती 1,05,000 रुपये पेड केलेली आहे आणि कलेक्टेड त्यांनी गोळा केलेला जो GST टॅक्स आहे तो आहे 1,22,500. तर तुम्ही त्यांना किती पेएबल टॅक्स आहे किती देय रक्कम आहे ते आपल्याला काढायचे. हे फक्त 1 मार्कांसाठी किंवा 2 मार्कांसाठी तुम्हाला विचारू शकतात. तर यामध्ये आपल्याला देताना त्यांनी इनपुट आणि आउटपुट अशा जे टॅक्स आहे ते कशा पद्धतीने दिले ते बघूया आपण. त्यामध्ये पहा आता चेतना स्टोअर पे टोटल GST ऍट परचेस खरेदीच्या वेळेस त्यांनी दिलेला टॅक्स म्हणजे आपण त्याला काय म्हणतो जेव्हा खरेदी करणार परचेस ऍट द टाइम ऑफ परचेस इट इज इनपुट अँड ऍट द टाइम ऑफ सेल इट इज आउटपुट. म्हणजे जेव्हा खरेदी करणार तेव्हा तो इनपुट टॅक्स असतो आणि म्हणून 1,05,000 रुपीज जे आहे तो काय झाला आपला इनपुट टॅक्स आणि कलेक्टेड GST जो आहे इट इज आउटपुट टॅक्स. आता साधा जो आपण जर रूल बघितला तर चेतना स्टोअरचा देय GST म्हणजे पेएबल GST जो आहे तो आउटपुट टॅक्स मायनस ITC तो आपण ITC मायनस करणार म्हणजे इनपुट टॅक्स मायनस करणार. तर बघा 1,22,500 वजा 1,05,000 म्हणजेच किती मिळाले आपल्याला वजा आफ्टर सबट्रॅक्शन वी गेट 22,000 रुपीज. आउटपुट टॅक्स मायनस ITC असं केल्यानंतर आपल्याला किती मिळाले 22,000 रुपीज विच इज द पेएबल GST इज इक्वल टू 22,000 रुपीज. शेवटी लिहिताना पेएबल GST असं पूर्ण सेंटेन्स मध्ये आन्सर लिहिणं गरजेचं आहे. यावर आधारित पुढची आपण एक ऍक्टिव्हिटी बघूया. GST इन ट्रेडिंग चेन म्हणजे व्यवसाय साखळीतील जी GST असते ती कशी पेएबल असते ते आपण या अगोदर शिकलेलो आहोत मागच्या भागामध्ये. त्यावर आधारित आता एक ऍक्टिव्हिटी आपण बघणार आहोत की जी तुमची पेज नंबर 92 तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 92 वर सॉल्व्ह केले तुमच्यासाठी दिलेली आहे ती आपण सोडवणार आहोत. तर क्वेश्चन काय बघा अगोदर. मॅन्युफॅक्चरर सोल्ड द सायकल विच हॅज अ टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹4,000 रुपीज. एक मॅन्युफॅक्चरर आहे सायकल उत्पादक की त्या उत्पादकाने काय केलंय की करपात्र किंमत 4,000 रुपये आहे जेव्हा
सोल्ड अ सायकल, जेव्हा त्याने ती सायकल विकली तेव्हा त्याच्यासाठी टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती? 4000 रुपीज. कुणाला विकली ती? होलसेलरला. इट सोल्ड द होलसेलर म्हणजे घाऊक व्यापाराला विकली ती. त्यानंतर त्याने रिटेलर साठी किती प्राइस होती मग ती? 4800 रुपीज. हे झालं त्याची टॅक्सेबल करपात्र किंमत. म्हणजे यामध्ये पण 2 ट्रान्झॅक्शन झाले. टॅक्सेबल जी अमाऊंट होती ती मॅन्युफॅक्चरर साठी 4000 रुपीज. होलसेलर त्याने हे केलं, रिटेलरला केला. रिटेलरने पुन्हा 4800 रुपीज जी आहे की जी टॅक्सेबल करपात्र किंमत होती त्याच्यासाठी, ती त्याने पुन्हा कन्झ्युमरला विकत असताना मात्र तेव्हा 5200 रुपये ही टॅक्सेबल अमाऊंट करपात्र रक्कम घेऊन त्यावर 12% जीएसटी म्हणजे घेण्यात आला, आकारण्यात आला. 12% जीएसटी इज टेकन आउट. आणि त्याच्यामध्ये आपल्याला फाईन सीजीएसटी आणि एचजीएसटी दोन्ही वेगवेगळे फाईंड करायचे आहेत. म्हणजे ही जी चेन आहे ती आपल्याला अशा पद्धतीने त्या उदाहरणातून ही ऍक्टिव्हिटी सोडवायची आहे. तर ती लिहिताना पण तुम्हाला जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये प्रश्न लिहिणार असाल त्याची जी ऍक्टिव्हिटी आपण लिहित असतो त्यांनी जरी बॉक्सेस लहान दिलेले असेल तरी तुम्ही मात्र त्याच्यामध्ये किती शब्द मावतो त्या याच्यानुसार ते बॉक्सेस बनवायचे आहेत. आणि मग सुटसुटीत व्यवस्थित लिहायचे. काही वेळेस कॅल्क्युलेशन करणं गरजेचं असतं तर ते कॅल्क्युलेशन बाजूला तुम्ही करू शकता आणि मग त्यावरून जे उत्तर येणार ते आन्सर तुम्ही तिथे लिहू शकता. तर आपण ट्रेडिंग चेन बघूया सोल्युशन मध्ये अगोदर. आता इथे फर्स्ट बॉक्स रिकामा दिलेला आहे आणि त्याचे काय म्हटलं 4000 रुपीज आणि 12%. आता फर्स्ट 4000 रुपीज कुणासाठी होती? ती मॅन्युफॅक्चरर साठी म्हणजे उत्पादकासाठी 4000 रुपये ही टॅक्सेबल अमाऊंट होती. देअरफॉर वी राईट इन द फर्स्ट बॉक्स मॅन्युफॅक्चरर. पहिल्या बॉक्स मध्ये काय लिहिणार आपण? उत्पादक. कारण उत्पादकासाठी करपात्र किंमत आहे 4000 रुपीज म्हणून हा बॉक्स लिहिणार आपण उत्पादक मॅन्युफॅक्चरर. त्याने कोणाला विकला? मॅन्युफॅक्चरर नंतर घाऊक व्यापारी की जो होलसेलर आहे दे सोल्ड टू होलसेलर म्हणून या बॉक्स मध्ये काय लिहिलं आपण? होलसेलर की जो घाऊक व्यापारी आहे. म्हणजे हे दोन्ही मराठी मीडियम साठी पण मी खाली मराठीत लिहिलंय, सेमी वाल्यांसाठी इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. तरी तुम्ही पुस्तकातून व्यवस्थित लिहिताना तेच शब्द वापरायचे आहेत. क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या. पुढे बघा आता होलसेलरने काय केले त्याच्यासाठी टॅक्सेबल जी अमाऊंट होती ती 4800 रुपीज. त्याच्यावर 12% टॅक्स आकारलेला आहे. इथे दिलेलंच आहे 12% जीएसटी. आणि नंतर मग दुकानदाराला विकले म्हणजे रिटेलर साठी मात्र 5200 रुपये त्याची किंमत होती. त्यावर पण किती आकारलाय? 12% हा जीएसटी घेतलेला आहे. आणि देन इट गिव्स टू किंवा इट सोल्ड टू कन्झ्युमर बाय 12% जीएसटी. 12% जीएसटी आकारून त्याने ग्राहकाला विकलेला आहे. म्हणजे पहिल्या बॉक्सेस मध्ये अशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर आणि कन्झ्युमर, उत्पादक, घाऊक व्यापारी, दुकानदार आणि ग्राहक अशा पद्धतीने ते बॉक्सेस फिलअप करायचे, ते बॉक्सेस भरायचे आहेत. पुढच्या याच्यामध्ये पाहता काय म्हटलंय? आउटपुट टॅक्स ऑफ मॅन्युफॅक्चरर. मॅन्युफॅक्चरर साठी आउटपुट टॅक्स काय असणार आहे? तर मग त्याच्यावर 12% होता म्हणून आपण काय करणार? 12% ऑफ 4000. मग 4000 इथे फिल इन द बॉक्स आहे तो म्हणून लिहिताना अशा पद्धतीने लिहायचं. यामध्ये पण आपल्याला 4000 रुपीज वर 12% घ्यायचे. म्हणजे जर आपण डिवाइड केलं तर किती होणार? 12×48 आणि हा 0 म्हणजे 480. 480 रुपये हा झाला त्याच्यावरचा टॅक्सेबल जो जीएसटी आहे तो. आता जीएसटी पेएबल बाय मॅन्युफॅक्चरर इज 480 रुपीज. ते लिहिताना पूर्ण 480 रुपये. ते काही बॉक्स दिलेला नाही, इथे आपण कॅल्क्युलेशन करून ते बॉक्स मध्ये लिहिलेलं आहे. पुढच्या मध्ये काय? आउटपुट टॅक्स ऑफ होलसेलर 12% ऑफ 4800. होलसेलर साठी आता आउटपुट टॅक्स काढायचा म्हणजे 12% काढणार आहोत आपण. तर त्याचं कॅल्क्युलेशन इथे बॉक्स मध्ये नाही करायचंय, आपण बाजूला करणार आहोत. 4800 × 12/1
पण 00 म्हणजे 100, 00 कॅन्सल केले चालेल, ते झाले 48 into 12 वी गेट 576. 48 गुणिले 12 576 रुपये हे काय झाले त्याच्यावरचा तो आउटपुट टॅक्स झालेला आहे. आउटपुट टॅक्स ऑफ होलसेलर. इनपुट काढला आपण 480, आउटपुट आहे 576. जीएसटी बाय होलसेलर इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट. आता आउटपुट किती घेतला 576 मायनस 480. म्हणून या बॉक्स मध्ये काय लिहिणार आपण 576 मायनस 480. 576 मायनस 480 we get 96 rupees which is the taxable GST for the wholesaler. आता पहा आउटपुट टॅक्स ऑफ रिटेलर. आता रिटेलर साठी काढायचंय. मग रिटेलरने त्याच्यासाठी प्राइस किती होती 5200 रुपये. त्याच्यावर 12% जीएसटी घेणार आहोत. मग 5200 वर आपण 12% जीएसटी घेणार. ते कॅल्क्युलेशन इथे बाजूला केलं पहा 5200 गुणिले 12/100. 00 कट झाले. 52 into 12 52 गुणिले 12 मिळाले आपल्याला 624. वी गेट 624. Therefore, GST payable by retailer is equal to output minus ITC of retailer. जो रिटेलर आहे दुकानदार त्याने जो भरलेला ITC आहे तो आपण त्याच्यातून मायनस करणार आहोत. म्हणून 624 मायनस 576. 624 मधून काय करणार 576 मायनस करणार. किती मिळाले 48 रुपीज. हा जीएसटी पेड बाय रिटेलर. याच्या अगोदर काढला तर तो कोणता होता जीएसटी पे बाय होलसेलर. होलसेलरने 96 रुपीज टॅक्स भरला आणि रिटेलरने किती भरलाय 48 रुपीज टॅक्स. त्याच्यासाठी आउटपुट आणि इनपुट दोन्ही पण आपण काढले. ते आउटपुट मायनस इनपुट वी गेट 48 रुपीज फॉर द रिटेलर. आता हा सगळा जो आहे तो तक्ता त्यांनी तयार केलाय. तो तक्त्यामध्ये पण फिल इन द ब्लँक्स आहेत. याच बॉक्सेस वरून आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित बघून ते करणं गरजेचं असतं. आता मॅन्युफॅक्चरर साठी पहा काय होतं जीएसटी किती होता टोटल जीएसटी आपण जो काढला तो 480. टोटल जीएसटी 480. आता आपल्याला सीजीएसटी पण काढायचा आणि एचजीएसटी पण काढायचं आहे. सेंट्रल साठी पण आणि स्टेट साठी पण. केंद्रीय कर आणि राज्य कर. आणि आपल्याला माहिती आहे की तो किती असतो 50-50 म्हणजे इक्वल असतो तो. मग 480 भागिले 2 किती मिळाले आपल्याला 240 240 240. तसं होलसेलर साठी काय केलेलं त्यांनी जीएसटी बाय होलसेलर. टोटल जीएसटी जो आहे तो 96 रुपीज आहे. होलसेलर साठी 96. जो घाऊक व्यापारी आहे घाऊक व्यापाऱ्याने 96 रुपये जीएसटी केलं. त्याचे पण आपण हाफ केले 2 ने डिवाइड केलं तर सीजीएसटी 48 आणि एचजीएसटी 48 दोन्ही पण जे आहे ते 48. आता रिटेलर साठी काय झालंय की तो 48 रुपीज जो आहे तो त्याने टॅक्स भरलेला आहे जीएसटी. मग त्याचं म्हणून सीजीएसटी आणि एचजीएसटी आपण काय केलं 24. तिथे पण आपण ते 2 ने डिवाइड केलं किंवा ते कॅल्क्युलेशन तोंडी नसेल तर तुम्ही बाजूला भागाकार करून काढून मग ते बॉक्सेस मध्ये व्हॅल्यू पुटअप करायची आहे. देअरफॉर रिटेलर साठी 48 टोटल जीएसटी, एचजीएसटी 24 आणि सीजीएसटी 24. म्हणून मग टोटल जीएसटी आता एकूण जो जीएसटी भरण्यात आलाय तो किती भरण्यात आलेला आहे 624 रुपये. की त्याच्यामध्ये 312 सेंट्रलला गेले आणि 312 स्टेटला गेले. म्हणजेच सीजीएसटी आणि एचजीएसटी अशा पद्धतीने इथे टोटलच करून दाखवलेली. तर तो तक्ता जो आहे तो तुम्हाला तेवढं येणार की जीएसटी काढला की तुम्ही सीजीएसटी एचजीएसटी काढू शकतात 2 ने डिवाइड करून. किंवा त्यांची जर टोटल बेरीज करायची असेल तर कोणकोणती चेन आहे ते बघणं गरजेचं आहे. मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर आणि कन्झ्युमर. म्हणून मग त्या सगळ्यांची टोटल जर केली तर त्या याच्यानुसार येत असते. म्हणजे अशा पद्धतीने ते तक्ते जे आहे ते तुम्हाला फिलअप करायचे आहेत. आणि एक्झामच्या वेळेस जे आहे ते तिथे तुम्ही व्यवस्थित लिहायचे की जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला दुसऱ्या इथे जागा करून मग तिथे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा किंवा त्याच्या बाजूला केलात तरी बाजूला उभ्या याच्यानुसार व्यवस्थित तुम्ही मांडणी करा आणि त्यानुसार लिहायचं असतं. तर पुढच्या भागामध्ये आपण
प्रॅक्टिस सेट 4.1 यामधील उरलेली जी उदाहरणं आहेत ती बघणार आहोत. थँक्यू.